शिर्डी आणि कोपरगाव महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे असंख्य अपघात टाळावे आणि महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत सावळवीर फाटा येथे नगर मनमाड महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता। मात्र शिर्डी पोलीस प्रशासनानं विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलनासाठी जाऊ दिलं नाही। विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून झोपलेल्या शासनाच्या विरोधात सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है या पद्धतीची घोषणाबाजी केली। मात्र विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पोलिसांचाच फौजफाटा तैनात असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत असताना शिर्डी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या व्हॅनमधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। नगर मनमाड महामार्गाहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। नगर मनमाड महामार्गाची डागडुजी करा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागतो, ही अत्यंत खेदाची बाब असून लवकरात लवकर नगर मनमाड महामार्ग व्यवस्थित करावा, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हजारोंच्या संख्येने एकत्रित करत यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा S9 न्यूज चॅनलशी बोलताना विद्यार्थिनी वैष्णवी बनकर आणि शिर्डी शहर मंत्री नरेश सोनवणे यांनी दिलाय। तर आम्ही आंदोलनासाठी करत होतो, कारण की आज आपण सगळेच बघतोय की कुणाच्याही डोळ्याला काही बांधलेलं नाही, भात बांधलेला नाही। आपण सगळे आजही बघू शकतो रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही। आज सगळेच ट्रॅव्हल करताय, मुलं सोडा आईबाप सोडा, सगळे मीन्स आपण काय बोलतोय रोजचा रुटीन ट्रॅव्हल आहे आपल्या ह्या रस्त्याने। तर मग आम्हाला प्रशासनाकडे फक्त एवढीच मागणी आहे, तीन निवेदन देऊनही त्यावर काही कारवाई केली नाही, त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं। आणि आज जर हे आंदोलन करूनही त्यांनी जर काही कारवाई केली नाही, रस्त्याचं बांधकाम झालं नाही, तर आमचं फक्त एवढंच आहे की यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल याची तयारी आम्ही केलेली आहे। आम्ही फक्त निषेध करत आहोत सरकारविरुद्ध की हे फक्त आम्हाला 3 महिन्यापासून सांगताय की रस्त्याचं काम दिलेलं आहे। मग दिलेलं आहे तर करत का नाही चालू? जीव जात आहे, 2 जीव आतापर्यंत 2 जीव गेले, एक प्रोफेसरचा गेलाय, एक आमच्यातलाच बांधव आमचा मित्र रोशन त्याचाही गेलाय। अजून किती जीव द्यावा लागणार आहे? आमचा फक्त एकच क्वेश्चन आहे, वी वॉन्ट जस्टिस। आणि हा सेफ रोड कधी होणार आहे, आम्ही कधी सेफली ट्रॅव्हल करू शकतो की आमच्या घरच्यांना पण गॅरंटी असेल की आज मुलगी घरातून जाते तर मुलगी परत घरामध्ये येणार आहे। आज आमच्या घरच्यांनाही क्वेश्चन आहे की घरातून जात आहे ह्यो व्यक्ती, तर ह्यो परत घरात येणार आहे की नाही। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नगर मनमाडसाठी जे आंदोलन केलं, तर त्या ठिकाणी आपलं आंदोलन हे ह्यासाठी होतं की नगर मनमाडचा प्रश्न हा जवळपास काही वर्षांपासून की काही महिन्यांपासून चालू होता। तर तो आज हा प्रश्न आपण मिटवण्यासाठी विद्यार्थ्यांना शेवटचा पर्याय म्हणून आज रस्त्यावर उतरावं लागलं। तर नगर मनमाडची झालेली आपली दयनीय अवस्था पाहून रोज पडणारे मृत्युमुखी किंवा मृत्यूचा सापळा झाला आपला रस्ता, तर ते आपल्याला असं देखील वाटतं की हा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच आपल्याला कळत नाही। तर त्यामुळे आज शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी हे आपलं आंदोलन केलं। तर आंदोलन स्थिती म्हणजे प्रशासनाने अशी तिथे जी त्यांची फौज पाठवली होती, जसे की आम्ही विद्यार्थी नसून एक आतंकवादी आहोत या संदर्भाने आपल्याला तिथे आपल्याला पोलीस किंवा पोलीस अधीक्षक जे असतील ती प्रशासनाने तेवढी फौज पाठवली। तर या सगळ्यांना म्हणजे आमचं आंदोलन तरीही एवढे विद्यार्थी असून जरी हे आपलं आंदोलन म्हणजे प्राथमिक स्थळावर जरी असलं तरी या स्थळावर असताना सुद्धाही प्रशासनाने आम्हाला रस्त्यावर जाऊ दिलं नाही आणि लगेच आम्हाला अटक केली। तर या सर्व गोष्टी घेऊन आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहोत। तर प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की हे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा यापुढेही या मागण्यांना न्याय मिळाला नाही, तर या विद्यार्थी परिषदेचं आंदोलन हे प्राथमिक स्थळावर होतं, याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन व हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरतील ही मी आज ग्वाही देतो व त्याचं नियोजनही झालं आहे। दरम्यान या आंदोलनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाचा धिक्कार केला। गेल्या कित्येक महिन्यापासून नव्हे तर साधारण वर्षापासून या विद्यार्थ्यांना या मार्गाचं काम होण्यासाठी आम्ही वारंवार संबंधित प्रशासनाकडे संबंधित स्थानकावरती निवेदनं दिली, पण यावर कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाहीये आणि कुठल्याही प्रकारचा निर्णयही होताना दिसत नाहीये।
महामार्गावरती गेल्या 15 दिवसापासून आपण बघतोय की अनेक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कॉलेजचा वर्ग सोडून रस्त्यावर येण्याची आम्हाला हौस नाही, परंतु जेव्हा जेव्हा विद्यार्थी शक्ती एखाद्या देशव्यापी, एखाद्या गावव्यापी, एखाद्या शहरव्यापी प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेले, त्या वेळी या झोपलेल्या शासनाला जागा केल्याचे राहिलेले नाही आहे. त्याशिवाय आज आम्हाला या ठिकाणाहून रस्त्याकडे जाण्यास सुद्धा मज्जाव केलेला आहे. परंतु या पोलीस मित्रांना आम्ही सांगू इच्छितो की आज, काल, परवा ज्या घटना घडल्या, उद्याची घटना ही आमच्या बरोबर असणार आहे साहेब. परवाची घटना आमच्यापैकीच एकदम तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेणार आहात. आमच्याच पैकी किंवा आमच्या घरच्यांपैकी एखाद्याची डेड बॉडी 2 पार्टमध्ये असणार आहे आणि ही घटना वारंवार होत आहे. अशा घटना पुढील वर्षभर जर चालू राहिल्या, कारण या लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना पण आम्हाला आता बळी पडायचं नाही. विद्यार्थी रस्त्यावर यासाठीच उतरलाय की ॲक्शन ओरिएंटेड घटना घडायला हव्या, रस्त्यावरती किमान डागडुजी तात्काळ व्हायला हवी. या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी आज आम्ही उतरले आहोत. तर यापुढे ॲक्शन ओरिएंटेड सरकार, शासन जर दिसलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही होणार आहे आणि आम्ही इशारा देतो की तुम्ही आम्हाला अडवत आहात, पण आम्ही म्हणतो की आम्ही रस्त्यात जाणार आहोत. आता काय करणार आहोत? आम्ही रस्त्यात जाणार आहोत. तरी मित्रांनो उठायचं आहे आणि जर तुम्ही आम्हाला रस्त्यात जाऊ देणार नसाल, तुमच्या या गाडीत भरा, या टप्प्यात भरा आणि आम्हाला जाऊ द्या शिकलं पाहिजे. ये सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. आज विद्यार्थी परिषदेने या राज्य महामार्गाचा जो धुव्वा उडालेला आहे यासाठी इथे आंदोलन केलं होतं, पण हा पोलीस प्रशासनानं आम्हाला विद्यार्थ्यांना आज अटक केलेली आहे. विद्यार्थ्यांचे न्याय हक्क मागण्यासाठी आज आम्ही आलो होतो, तरी पण आज आम्हाला अटक केलेली आहे. मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की ज्या वेळेस विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांना सिंहासन हलवलेलं आहे. आज प्रशासनानं संबंधित राष्ट्रीय महामार्गावरती त्वरित निर्णय घ्यावा, एवढी माझी मागणी आहे. त्वरित निर्णय घ्यावा. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.